क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. माझं नाव सुधीर जाधव आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी बदलापूर इथे आलोय. बदलापूर बॅरेज रोडला एक महत्त्वाची म्हणजे मोठी अशी भारतीय बौद्ध महासभेची शाखा आहे आणि भारतीय बौद्ध शाखा ही बदलापूरमध्ये धम्माची चळवळ याचं काम करत असते. आज वर्षावा सांगता समारोप आहेत आणि आपल्या समोर दिसत आहेत हे बौद्धचार्य चळवळ आणि खूप बाबासाहेबांनी चळवळ पुढे नेण्याचं काम करत आहेत. त्याचबरोबर आपल्या समोर दिसत आहे तिथं स्टेजवरती आपल्या महिला आहेत. पण थोडक्यामध्ये जाणून घ्यायचं आहे की आपले बौद्धचार्याकडून जाणून घ्यायचं की बौद्धचार्य म्हणजे काय, वर्षावास म्हणजे काय आणि इतर जी कामं आहेत तिथं आपल्या समाजाला माहिती आहे, इतर समाजाला पण कळलं पाहिजे की भारतीय बौद्ध महासभा किती चांगलं काम करते आहे. तर आपले हे आहेत उबाळे गुरुजी, हे राहुल गुरुजी आहेत, हे सुधाकर गुरुजी आहेत, सुधाकर गुरुजी आहेत आणि आपलं नाव काय साहेब? राकेश यादव. तर आता आपण राहुल गुरुजी आहेत यांच्याकडून आपण बौद्धचार्य म्हणजे काय हे जाणून घेऊया. गुरुजी आम्हाला सांगाल का, कारण माझ्या युट्यूब चॅनलवरती भारतभर पसरेल की बौद्धचार्य म्हणजे काय? जय भीम. बौद्धाचार्य म्हणजे थोडक्यात बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसाराला वेग येण्यासाठी, धम्माचा प्रचार खेडोपाडी रसाता ग्रामीण भागापर्यंत जाण्यासाठी बौद्धाचार्य ही संकल्पना आदरणीय भैयासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेने जन्माला आलेली आहे. थोडक्यात म्हणजे ज्या ठिकाणी भिक्षू पोहोचू शकणार नाही, ज्या ठिकाणी भिक्षू नाहीये अशा ठिकाणी बौद्धाचार्यांनी जाऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. बरोबर आहे, सांगितलेलं आहे. कारण बौद्ध धर्माचे जे आचरण करतो त्याला बौद्धचार्य म्हणून म्हटलं जातं, कारण ते संसारी जीवन जगत असताना ते बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करत असेल. तसे आता आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे वर्षावास. पहिला मला सांगा, वर्षावास म्हणजे काय? वर्षवास म्हणजे भगवान बुद्धांनी भिक्षू संघाला दिलेला आदेश आहे का पावसाच्या दिवसांमध्ये तुम्ही 3 ते 4 महिने एकाच ठिकाणी थांबायचं आणि ज्या ठिकाणी थांबले त्या ठिकाणी तुम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा, असा वर्षवासाचा अर्थ आहे. परंतु 56 नंतर दीक्षा घेतल्यानंतर धम्माला आणखी वेग येण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेने सुद्धा वर्षवासाच्या कालखंडामध्ये पवित्र अशा प्रवचन मालिका राबवण्याचा या ठिकाणी संकल्प केला आणि त्याच जसे भिक्षू 3 महिने एका ठिकाणी थांबून प्रवचन देतात आणि त्या ठिकाणच्या लोकांना घडवतात, तसंच भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून पण प्रत्येक वार्डात प्रत्येक शाखेमध्ये 3 महिने वेगवेगळ्या विषयांचं प्रवचन मालिका राबवलं. बरं, आपले राहुल गुरुजींनी एवढं चांगलं भाषण दिलेलं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की वर्षावास म्हणजे काय, वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे राहणे, असे त्यांनी थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. तर आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघितलं असेल लेणे आहेत, त्या लेण्यांमध्ये पावसाळ्या काळामध्ये भिक्षू राहत असतात आणि ते धर्माचा प्रचार प्रसार करत असे. तर आपली भारतीय बौद्ध महासभा या अंतर्गत बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी काम करत आहे. त्या महिला पण जमलेल्या आहेत आणि खास करून म्हणजे आपल्या स्टेजवर नेहमी बघत असतो पुरुष मंडळी असलं बसलेले, पण यावेळी भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत महिला स्टेजवर बसलेल्या आहेत. याच्यासाठी अभिनंदन. जवळ टाळ्या वाजवा बघू महिलांसाठी की अजून पण आपण बघतो स्टेजवर पुरुष बसलेले असतात, पण आपल्या भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत महिला बसलेल्या आहेत. हे आपल्याला गौरवाची गोष्ट आहे. आणि भारतीय बौद्ध महासभा म्हणजे वडाचं झाड आहे आणि ते भरपूर ठिकाणी शाखा आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते कार्य करत असतात. फक्त धर्माचा प्रचार प्रसार कार्यक्रम करत नसेल तर बाकीचे समाजकार्य म्हणजे लहान जे शिक्षणासाठी गरजू विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण देण्यासाठी पण ते काम करत असते. तसे आपले उबाळे गुरुजी आहेत, हे गाणं सुद्धा चांगले गातात. तुम्ही यांचे कधी बघा, मी उबाळे गुरुजींना बोलेन की 2 कडवे फक्त माझ्या गाणं बोला तर बरोबर, कोणतेही बोला. अरे भीमामुळे बदलली रे जिंदगी ही खास, आज इस्त्रीचे कापड त्याला अत्तराचा वास, भारीतला सुटण भारीतला बुट अंगावरी सोन नान, भारीतला बुटण भारीतला सुट अंगावरी सोन नान, बाबासाहेबान दिलं हे बाबासाहेबान, बाबासाहेबान माझ्या बाबासाहेबान. खूप सुंदर असं गाणं गायलंय आणि आपल्या उबाळे गुरुजींचा आवाज, आणि मी त्यांच्या युट्यूबवरती नेहमी व्हिडिओ बघत असतो आणि मी त्याला नेहमी अशा लाईक करत असतो. तुम्ही पण यांच्या युट्यूब चॅनलला सहकार्य करा. तसेच मी भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत मी अशी विनंती करू शकते की आपल्याला धम्माचं काम करतोच आहे, त्याचप्रमाणे आपल्याला शिक्षण हे दारोदारी प्रत्येका दारोदारी पोहोचवलं पाहिजे. त्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना योजना आखली पाहिजे की आजकाल शिक्षण महाग झाले. कोणाचाही मुलगा शिक्षणासाठी व्यती राहू नये अशी माझी इच्छा आहे. कोणाच्या घरी काही मुलाला शिक्षणाची फी भरायची नसेल तर भारतीय बौद्ध महासभेने त्यांनी, माझी इच्छा आहे की त्यांनी थोडेफार मदत करावी शिक्षणाची फीसाठी, कारण आपला मुलगा शिकला पाहिजे आणि बाबासाहेबांचे विचार पुढे नेला पाहिजे. जय भीम. जय भीम. जय भीम नमो बुद्धाय.
भगवतो